नमस्कार, मी जगदीश देशमुख. शेती मित्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आढावा घेऊया शेतीविषयक बातम्यांचा. एकीकडे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अशातच आता दुसरीकडे राज्यात भारनियमन सुरू आहे. या भारनियमनामुळे पिकांना पाणी मिळत नसल्यानं पिके मोठ्या प्रमाणात जळत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा मोठं संकट उभं राहिलंय. भारनियमनामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादकत वाया जातोय. गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. तर मात्र आता रात्री अपरात्री वीज पुरवठा होत असताना शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागते. वीज बिल थकीत असणाऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम वीज वितरण कंपनीने सुरू केली आहे. कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित केला जात असल्यामुळे रब्बी हंगाम आणि उन्हाळी पिके धोक्यात आली आहेत. वीज बिल थकीत असलेल्या आणि घरगुती कनेक्शन धारकांचा वीज पुरवठा खंडित करण्याबाबत राज्य सरकारच्या सक्तीच्या आदेशावर महावितरण विभागानं कारवाईचा सपाटा लावलाय. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय. सध्या देशात राज्यात उन्हाचा चटका वाढत असताना चित्र आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमान पारा 40 अंशाच्या पुढे गेलाय. वाढत्या उन्हाच्या पाऱ्यामुळे लिंबाच्या मागणीत वाढ झाली आहे. वाढत्या मागणीमुळे लिंबाच्या दरातही वाढ झाली आहे. देशातील आणि राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये प्रति किलोसाठी 120 ते 150 रुपये मोजावे लागतात. मात्र उत्पादनात घट झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सध्या लिंबू नसल्यानं बाजारपेठेत लिंबाचा तुटवडा भासतोय. ज्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये लिंबू उपलब्ध होते अशा शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला. लिंबाच्या उत्पादनात यंदा घट झाल्याचं दिसून येते. तसेच उत्पादन खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मजुरीचा खर्चही वाढला. मात्र गेल्या वर्षीच्या हंगामापेक्षा भर उन्हाळ्यात शेतकऱ्यांकडे लिंबाची उपलब्धता कमी आहे. कोकण आणि मराठवाड्यात 2 दिवसात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. पश्चिम महाराष्ट्रातही पावसासह गारपिटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली तर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाला येलो अलर्ट जारी केलाय. तर उत्तर भारतातील राजस्थान, गुजरात, झारखंड तसेच मध्य प्रदेश या भागात गेल्या 1.5 महिन्यांपासून तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. कोकण, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज त्यामुळे वर्तवला गेलाय. विदर्भ आणि आसपासच्या परिसरात हवामान कोरडं राहून तापमानाचा पारा चढत राहणार आहे. गेल्या 1.5 महिन्यांपासून उत्तर भारतातील वातावरणाचा परिणाम हा महाराष्ट्रात होतोय. पुढील 2 दिवसात 13 ते 14 एप्रिल दरम्यान या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात आंब्याचं पिकांचं मोठं नुकसान होणार आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असं नावलौकिक असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला दैनंदिन लिलावात देशात सर्वाधिक भाव द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे. लासलगाव बाजार समितीने कांदा बाजार भावाच्या बाबतीत देशाचं नेतृत्व करावं. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झाल्याचं शेतकऱ्यांचं उत्पादन खर्चही भरून निघत नाहीये. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना असल्याचंही या संघटनेनं म्हटलंय. त्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या आवारात कांदा उत्पादक शेतकरी, कांदा खरेदीदार तसेच व्यापारी, बाजार समितीचे प्रशासन मंडळ यांच्यासोबत याबाबत सविस्तर चर्चा झाली. कांद्याच्या पिकासाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातच नव्हे तर देशात संपूर्ण आशिया खंडात नावलौकिक मिळवलेली संघटना आहे, बाजार समिती आहे. त्यामुळे या बाजारपेठेनं संपूर्ण देशाचं नेतृत्व करावं असंही या संघटनेनं म्हटलंय. बारामती तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची महाबीजने सोयाबीन बियाण्यात फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. शेतकऱ्यांनी महाबीजकडून बियाणे घेतले परंतु त्याला फुले किंवा शेंगा आले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. ज्यांनी खासगी कंपनीचे बियाणे घेतले त्यांच्या पिकाला मात्र फटका बसला नाही, परंतु बारामती तालुक्यातील अनेक गावातील लोकांची महाबीजने फसवणूक केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. बारामती तालुक्यातील खांडसगावचे रहिवासी शेतकरी यांनी ही तक्रार केली आहे. महाबीजने मात्र बियाणे देताना फसवणूक केल्याचा आरोप केला. त्यावर सोयाबीनच्या पिकांवर शेंगानं लागणं, फुलेनं लागणं तसेच रोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे असंही या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मराठवाड्यामध्ये आता स्ट्रॉबेरीची शेती करण्यात आली. त्यातच अवर्षणग्रस्त भूभाग अशी ओळख असलेल्या बीडमध्ये स्ट्रॉबेरीची शेतीचा यशस्वी प्रयोग करण्यात आलाय. सध्या जमिनीचे तापमान वाढू लागले. अशा वातावरणात स्ट्रॉबेरीचे यशस्वी उत्पादन घेतलं गेलं. सुगंध रुपनर असं या शेतकऱ्याचं नाव. या शेतकऱ्यांनी हे पीक घेतलंय. सोयाबीन, कापसाची शेती करणारा हा शेतकरी आता मात्र स्ट्रॉबेरीची शेती करू लागलाय. यापूर्वी आपल्या शेतामध्ये फळबाग लागवड केली होती. स्ट्रॉबेरी हे थंड प्रदेशात येणारं पीक आहे. मात्र बीडमध्ये सुद्धा या शेतकऱ्याने याची लागवड केली आणि पीक मोठ्या प्रमाणात घेतलंय.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे तसेच यंत्रणा सज्ज करत असताना बोगस बियाणे, खते, कीटकनाशके विक्रीवर आळा घालण्यासाठी भरारी पथकांची स्थापना केली गेली आहे। खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या नियोजनासाठी येथील अल्पबचत सभागृहात एकदिवसीय कार्यशाळा पार पडली। यामध्ये येत्या खरीप हंगामात राबवण्यात येणारे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, भात व नागली या पिकांच्या लागवडीचे तंत्रज्ञान, सुधारित संकरित वाणाचे बियाणे यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये, सोबतच खते, कीटकनाशके याला आळा घालण्यासाठी भरारी पथकांची स्थापना केली गेली आहे, असं रत्नागिरीतील कृषी विभागानं म्हटलं आहे। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा हळदीची आवक वाढली आहे। 2020-21 या मागणी वर्षात 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये सांगली मार्केट यार्डात राजापुरी आणि परफेक्ट हळदीची उलाढाल 192 कोटींची वाढली आहे। त्यामुळे वर्षभरात 1899 कोटींनी उलाढाल वाढली आहे। मागील 2 वर्षांमध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचं संकट हळद लागवडीच्या क्षेत्रात ओढावलं होतं। या नैसर्गिक संकटामुळे हळदीच्या उत्पादनावर परिणाम होऊन हळदीची आवक आणि हळदीच्या व्यापारातून होणारी उलाढाल घटेल असा अंदाज होता। मात्र यावर्षी आवक वाढल्याचं चित्र आहे। मागील वर्षापेक्षा 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये सांगली मार्केट यार्डात राजापुरी आणि परपेट इथून मोठ्या प्रमाणात हळद आली आहे। रुचकर चव आणि औषधी गुणधर्मामुळे नावारूपाला आलेल्या अलिबागचा पांढरा कांदा यंदा काढणी सुरुवात झाली असून हा कांदा आता विक्रीसाठी बाजारात येऊ लागलाय। लहान कांदा 150 रुपये माळ तर मोठा कांदा 250 रुपये माळ अशा दराने विकला जातोय। मागणी वाढल्याच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याचं कांद्याचे दर हे चढ आहेत। अलिबाग तालुक्यातील प्रामुख्याने नेहुली, खंडाले, कारले, तळवली आणि या गावांमध्ये पांढऱ्या कांद्याचं पीक घेतलं जातं। त्यानंतर अलिबाग तालुक्यात इतरही गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड शेतकरी करू लागलाय। पूर्वी अलिबाग तालुक्यात 100 हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड होत असे, यंदा अलिबाग तालुक्यात 227 हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड झाली आहे। रायगड जिल्ह्यात खरीप हंगामात भात पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते, मात्र रब्बी हंगामात सिंचन क्षेत्र वगळता फारशी पिके घेतली जात नाहीत। मात्र हा कांदा अलिबाग परिसरामध्ये घेतला जातो आणि याला चांगला भाव सुद्धा मिळतोय। शेतीमित्रामध्ये इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।